मिनी सरस ताराराणी महोत्सव जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, कोल्हापुरी ठसका, कोल्हापुरी साज आणि खूप काही. प्रदर्शनाला नक्की भेट द्या. दिनांक 14 ते 18 मार्च 2026. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. स्थळ सासने ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर. मला परवा दुबईमधनं फोन आला की दररोज किती लिटर पाहिजे. 1 लाख लिटर दररोज पाहिजे दूध. म्हणलं आम्हालाच कमी पडते, तुम्हाला कसं देणार. म्हणले दररोज 1 लिटर द्या, खरं गोकुळचंच पाहिजे. म्हणजे दुसरं कुठलं आम्हाला नको, गोकुळचंच पाहिजे. 1 लाख लिटर दूध आम्ही घ्यायला तयार आहे. 2 रुपये चढ तुम्ही मुंबईपेक्षा 2 रुपये चढ द्यायला आम्ही तयार आहोत. आमचं आम्ही दूध घेऊन जातो, परंतु आपण दूध देऊ शकत नाही, एवढी आपली अवस्था या ठिकाणी. हे सांगण्यामागचा उद्देश काय की अजून आपल्या दुधाला प्रचंड असं मार्केट आहे. उद्याची दूध दरवाढ काय होईल सांगता येत नाही. आज आम्ही 14 रुपये आणि 10 रुपये म्हशीला आणि गाईला देण्याचं काम केलेलं आहे. उद्याच्या भविष्य काळात देखील वाढवण्याची संकल्पना निश्चितपणे आमची या ठिकाणी असणार आहे. चंद्रदीप नरके म्हणले तसं कारभार गेल्या 5 वर्षातला हा चोख करण्याची भूमिका आम्ही घेतली. श्रीकृष्णासारखं कर्म करत राहणे, फळाची अपेक्षा न करणे, या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी केलं. आता मंदिरात जाऊन आलो म्हणून म्हणलं कर्म करत राहणे. राजेश पाटील आणि आम्ही दोघेही कर्म करत राहणार. आम्ही दोघे एकत्र दर्शनाला गेलो. फळ आता 17 तारखेला तुम्हाला मिळते का राजेश बघायचं. त्यामुळं कर्म भांडण अहो त्यांना हे सहकार्य करायला लागले. त्यांनी नाही ऐकलं बाजूच्या, तर मी आहे म्हणून सांगितले बघा तुम्हाला. त्यामुळं कर्म करत राहणे. तसं आम्ही गेले 5 वर्ष कर्म करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की या गोकुळमध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं या ठिकाणी केला. 5 वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर नवी मुंबई वाशी जागा खरेदी आम्ही केली आणि आश्चर्य वाटेल की जवळजवळ 12 कोटी रुपये वर्षाला पॅकिंगचा खर्च वाचला आमचा. 12 कोटी रुपये हे सभासदांचे वाचवायचं काम त्या ठिकाणी झालं. सोलापूर करमाळ्याला सौर ऊर्जेचा प्लांट टाकला. गोकुळचे 7 ते 8 कोटी रुपये लाईट बिलाचे त्या ठिकाणी वाचवायचं काम केलं. पशुखाद्याची विक्री ही जवळजवळ 17 ते 18 लाख त्या ठिकाणी स्लरेरी असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. 17 ते 8 लाखाची विक्री या ठिकाणी झाली. संघाचा स्वमालकीचा पेट्रोल पंप पण काढला. मला वाटतं 31 कोटीपर्यंतची उलाढाल नरके साहेब त्या ठिकाणी संघाच्या पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी झाली. मग वाशीमध्ये आता दही प्रकल्प आपण चालू करा. पूर्वी दही आपण बाहेर करत होतो. 5 वर्षापूर्वी दही हे बाहेरून केलं जात होतं, परंतु आता दही आपण या ठिकाणी करतो. त्यामुळे महिन्याला 25 लाख रुपये वाचवायचं काम त्या ठिकाणी आपण करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.